त्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांना एकत्र येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिखर परिषदेत आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर. शिवसेना शिंदे गटाची यादी देखील प्रसिद्ध. निवडणूक आयोगातर्फे विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षकांची नियुक्ती आणि IIM नागपूर इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. दहशतवाद आणि दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांना एकत्र येण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिक्स शिखर परिषदेत केलं. अशा गंभीर विषयावर दुटप्पी धोरणाला थारा नाही असंही ते म्हणाले. कझान इथं 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या सत्रात मोदींनी तरुणांमधील कट्टरतावाद रोखण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशन घेण्याच्या प्रलंबित मुद्द्यावर एकत्र काम करण्याचं आवाहन केलं. सायबर सुरक्षा आणि अधिक सुरक्षित AI तंत्रज्ञान याबद्दल जागतिक नियमांसाठी काम केले पाहिजे यावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात असून चित्र लवकरच स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेनं काल रात्री उशिरा 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून येत्या सोमवारी ते अर्ज दाखल करणार आहेत. तर विदर्भातील बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथून डॉक्टर संजय रायमुलकर, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून अभिजित अडसूळ, रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल, भंडारा इथून नरेंद्र भोंडेकर तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 45 उमेदवारांची दुसरी यादी काल प्रसिद्ध केली. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून मनसेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही काल अलिबाग, पनवेल, उरण, पेण आणि सांगोला या 5 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं शिव कोळीवाडा मतदारसंघातून विजय दळवी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढविणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील येवला इथून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ निवडणूक लढवतील. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावती शहर मतदारसंघातून सुलभा खोडके यांना, पुसद इथून इंद्रनील नाईक तर तुमसर इथून राजू कारेमोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या यादीत माजी मंत्री राजकुमार यांना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. राजकुमार बडोले यांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. भंडारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 3 जागांसाठी कालपासून नामांकन भरणं सुरू झालं आहे. नामांकनाच्या दुसऱ्या दिवशी आज भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी 57, साकोलीमध्ये 18 अर्ज, तुमसरमध्ये 30 अर्ज असे एकूण 105 अर्ज उचलण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेलं नाही. तर आज इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. अजय आत्राम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं. तिन्ही विधानसभा क्षेत्रात 2 दिवसात 93 नामनिर्देशन पत्रांची उचल झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 मतदारसंघांपैकी खामगाव विधानसभा मतदारसंघातून 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. दरम्यान आज एकूण 105 व्यक्तींनी 187 नामनिर्देशन अर्जाची उचल केली आहे. वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. महंत सुनील महाराज यांनी पत्राद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगानं नागपूर जिल्ह्याकरिता विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भोरसिंग यादव, हिंगणा आणि उमरेड अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघासाठी पवन कुमार सिन्हा, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी सुनील कुमार, तर काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूक निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था रवी भवन इथं करण्यात आली असून निवडणुकीशी संबंधित बाबींसंदर्भात राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची आणि मतदाराची तक्रार असल्यास इथं संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्याकरिता विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक खर्च निरीक्षकांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. काटोल, सावनेर, हिंगणा आणि उमरेड अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघासाठी देवरंजन मिश्रा, नागपूर दक्षिण, पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी संतोष कुमार मिश्रा, तर नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी दीपक आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक खर्च निरीक्षक अनिरुद्ध यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते निवडणूक निरीक्षक म्हणून देखील काम पाहतील. दरम्यान निवडणूक खर्च निरीक्षक ज्ञानेंद्र कुमार त्रिपाठी यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातील आष्टी तालुक्यातील खडका येथील स्थिर निगराणी पथकास भेट देऊन मार्गदर्शन केलं. तसंच निवडणूक प्रक्रियेबाबत उपविभागीय कार्यालय आर्वी इथं आढावा घेतला. नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM नागपूर यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील 1 दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झालं. या परिषदेला IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष M जगदीश कुमार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसंच शिक्षण क्षेत्राशी निगडित मान्यवर उपस्थित होते. या परिषदेच्या माध्यमातून उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संभाव्य बदल आणि त्याची व्याप्ती वाढविण्यावर धोरणात्मक चर्चा व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. आशियातील एक प्रमुख चित्रपट महोत्सव असलेला भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी यंदा गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. या महोत्सवाचं यंदाचं हे 55 वर्ष आहे. चित्रपट रसिक इफ्फीच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करू शकतात. कुटुंबियांची भेट घेत कर्तव्यावर रुजू होण्यासाठी जात असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गौरनगर येथे घडली. खेमराज नान्हे वय 32 वर्ष, रा सावरी असं मृत जवानाचं नाव आहे. खेमराज यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. खेमराजच्या मागे आई वडील, पत्नी राखी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे. मूळ गाव सावरी इथं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून जवानाला मानवंदना देण्यात आली आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्याध्यापक संघाचं 61वे राज्यस्तरीय अधिवेशन 28 आणि 29 डिसेंबर रोजी लातूरला होणार आहे. अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या लातूरमध्ये झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.
विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. या दरम्यान कमाल तापमान 30 ते 34 अंशापर्यंत राहू शकतं असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवाद आणि दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांना एकत्र येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिखर परिषदेत आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर. शिवसेना शिंदे गटाची यादी देखील प्रसिद्ध. निवडणूक आयोगातर्फे विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षकांची नियुक्ती. आणि IIM नागपूर इथं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.